इथं बाहेर आलतो तर बेड बघा, इथं पूर्ण बेड लावून ठेवलेत. पूर्ण पसारा पॅकच आहे, ते घेऊन जाऊ तर आता हे गाद्या वगैरे गुंडाळून बघा. मस्त इथं कॉईल लावून ठेवलेत, थोडे बहुत मच्छर कंट्रोल व्हायले. तर पब्लिक, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त आता उठलोय, तर आता सर आले तर सरकडे जाऊ. आपण आता आज रूम फिक्स करू का, पैसे वगैरे भरून चाबी घेऊ रूमची. चला आता आज रूम फिक्स करून इथला पसारा तिथे नेऊन टाकावं लागतं आपल्या पुरं. चला जाऊ. बोली बाहेरचा व्ह्यू बघा, नजारा बघा कसला भारी, मस्त हिरवं पावसामुळं मस्त ग्रीनरी झाले. इथं बघा साफसफाई चालू आहे, मशीननं झाडू मारणं. सरांकडे तर जाऊन आले ऑफिसला, तर सर म्हणे आता 12च्या नंतर या, म्हणे 12 वाजता तेव्हा चाबी वगैरे देतो. तर तोपर्यंत आता रूमवर जातो. चला आता जाऊन मस्त जेवण वगैरे करून. जेवणाचे चालू झाले, 11:30 वाजत आले. झालं मस्त जेवायला. आज मस्त वांग्याची भाजी, बेसन खाल्लो. सर तर काय आले नाही अजून. ते सर 8 वाजता येतो, आता संध्याकाळी म्हटलं तर 5-6 वाजता तेव्हा जातं रूम भेटेल. तर चला आता तोपर्यंत थोडं झोप घेतो. 2-3 घंटे वेट केला, तर आता 4 वाजता सर आले. तर चला आता जाऊन चाबी घेऊता. आता थोडं अर्जंट काम आलं म्हणून कॉलेजला आलतो. तर चला आता कॉलेजचं तर काम झाले, तर आता जाऊन मस्त चाय वगैरे घेऊ. थोडं चाय नाही तर कॉफी घेऊन जाऊ रूमवर. आता मस्त कॉफी तिथे घेतल्या, तर आता चाललोय रूमवर. चला जाऊ. कॉलेजला ते जाऊन आलो, मला थोडं अर्जंट काम आलं तर थोडं एक ॲप्लिकेशन द्यायचं होतं, ते देऊन आलो. तर आता आपल्याला जायचं आहे रूमसाठी. हे आता मित्र त्याने तर सिलेक्ट केल्या, तर आता फक्त आपल्याला जाऊन तिथं नाव ते द्यायचं सरला आणि फीस पे करायच्या. फीस तर उद्या पे करायचं, फक्त नाव देऊन येऊ आणि सगळा पसारा शिफ्ट करू तिथं. तर चला आता जाऊ. तुम्हाला मी दाखवतो आपल्या जुन्या रूमच्या समोरची रूम आहे. आम्ही जुनीच घ्यायची प्लॅन केला, पण ते दुसऱ्याने घेतली, आम्हाला भेटत नाही. जाऊ दे, आता जी भेटेल ती त्याच्या समोरचीच आहे, ती विंगच पाहिजे आपल्याला. कारण का तिथं नेटवर्क वगैरे चांगले आहे, ते आपल्याला ब्लॉग वगैरे अपलोड करायसाठी. आता मी 2-3 विंगमध्ये राहिलो नाही, तर नेटवर्क तेवढं फास्ट नाही आहे त्या विंगसारखं, त्याच्यामुळं. ठीक आता फायनली आपल्याला रूम भेटले 233 नंबरची. आपली आधी 226 नंबरची होती, ती तर काय भेटू शकली नाही. आता ते दुसऱ्याला दिली आहे, त्याच्यामुळं आपल्याला 233मध्ये राहावं लागेल. तर काय विषय नाही, तिथंच आहेत आजूबाजूला, थोडं बहुत दूर. चांगले आहे रूम, त्याच्यामुळं आता इथून आपल्याला पसारा पुरा न्यावं लागेल तिकडं. त्या बॅगात ऑलरेडी आपल्या बॅगच आहे, ते घेऊन जावं लागते. चला, पूर्ण पसारा पॅकच आहे, ते घेऊन जाऊ. तर आता हे गाद्या वगैरे गुंडाळून घेऊन जायचं तिकडं. फायनली आता आम्ही रूममध्ये शिफ्ट झालो. आमच्या स्पेशल रूम भेटल्या 233. तर आता इथं एक प्रॉब्लेम आला, इथं पंखाच चालू नाही. तर आता आज आम्हाला बिना पंख्याचं झोपावं लागेल. आता मच्छर किती चावते, तरी एक जुगाड केला आम्ही, कॉईल लावून ठेवल्या मच्छरची. तर बघूत आता, तरी मच्छर चावतेच, पंख्याची हवा पाहिजे थोडी होत तरी. ते पंखाच चालू आहे ना गेला. आता ते सरांना बोलले तर उद्या करून देतो म्हणले, आता इलेक्ट्रिशियन नाही म्हणा. बघा मस्त इथं कॉईल लावून ठेवलेत, थोडे बहुत मच्छर कंट्रोल व्हायलेत कसंही. तर हे बघा, हे पंखा चालूच आहे नाही गेला, काय करावं आता. चला पब्लिक, आता जाऊ. मस्त जेवण वगैरे करू. आता लय भूक लागली, 8 वाजत आले, आम्हाला एवढा टाईम लागला पूर्ण पसारा सेट करायला. चला जाऊ. पब्लिक इथं बाहेर आलतो तर बेड बघा, इथं पूर्ण बेड लावून ठेवलेत पोरानं. एक्स्ट्राचे बेड काढून त्या एका रूममध्ये 4-4, 5-5 बेड होते, पुरे काढून बाहेर लावलेत. आता जायला बी रस्ता नाही आम्हाला. पब्लिक आता आलं मस्त जेवायला, मस्त जेवण करून जाऊ. पब्लिक मस्त जेवण तिथं करून आले, तर आता आम्ही आलो दुसऱ्या रूममध्ये झोपण्यासाठी आजच्या दिवस. तर चला, हे ब्लॉग मी इथं सेंड करतो. भेटू तर तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.